नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाची माहिती मी आपल्यासाठी घेऊन आलो आणि ती म्हणजे अशी की मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मोर्चा घेऊन येणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यभरातल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मी यापूर्वीच्या डीएस न्यूजच्या अनेक व्हिडिओमधून आपल्याला माहिती दिलेली आहे की मनोज जरांगे पाटील यांचं यावेळेस मुंबईचं आंदोलन हे काही आगळं वेगळं होणार आहे. कारण गेल्या वर्षी मुंबईमध्ये ज्यावेळेस जरांगे पाटलांनी आपला मोर्चा वळवला होता त्यावेळेस लाखो नव्हे कोट्यवधी मराठा समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. परंतु आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत आणि गेलेला काल जो काही वर्ष दीड वर्षाचा आहे या कालावधीमध्ये मराठा समाजाला सगळे सोयरीची अधिसूचना जी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिली होती तिचा अध्यादेशात अद्याप रूपांतर झालेलं नाहीये. अनेक मराठा समाज हा कुणबीच्या नोंदी सापडल्यानं ओबीसी प्रवर्गात आलाय. परंतु अजूनही राज्यभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातला गाव पातळीवरचा मराठा समाज हा कुणबीच्या नोंदी न सापडल्यामुळे ओबीसी प्रवर्गात आलेला नाही. आणि त्यामुळे जरांगे पाटलांची जी जुनीच मागणी आहे की हैदराबाद गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल किंवा सातारा गॅजेट असेल हे तुम्ही लागू करा. कारण हे जर गॅजेट लागू केलं तर या गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी हे एकच आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठा समाजाला कुणबीच्या नोंदी मिळतील आणि त्यामुळे मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गात येऊन जाईल. आणि त्यामुळं राज्य सरकार जरांगे पाटलांच्या या मागण्याकडे डोळेझाक करतंय, दुर्लक्ष करतंय, अशी काही स्थिती मधल्या काळामध्ये निर्माण झालेली आहे. जरांगे पाटलांची जी इच्छा होती किंवा जी मागणी होती की या कालावधीमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते विनाकारण दाखल केलेले आहेत. ते गुन्हे तुम्ही पाठीमागे घ्या. कारण त्या मराठा समाजाच्या तरुणांवर गुन्हे दाखल असल्यामुळं त्याला पुढे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट व्यवस्थित मिळत नाही आणि त्यामुळे त्याला सुद्धा त्यामध्ये अडचणी येत आहेत. याही पुढे जाऊन मराठा आंदोलकांमध्ये ज्या आंदोलकांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबियाला आर्थिक मदत देण्याची भूमिका ही राज्य सरकारनं जाहीर केलेली आहे. मात्र त्यांना अजूनही आर्थिक मदत मिळाली नाही आणि ज्यांच्या कुटुंबातल्या मराठा समाजाच्या व्यक्तीनं आत्महत्या केलेली आहे किंवा जीवाचं बलिदान दिलेलं आहे त्याच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला नोकरीमध्ये सामावून घेण्याचा जो विचार राज्य सरकारनं व्यक्त केला होता त्यामध्ये कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. आणि त्यामुळे या सगळ्या मागण्या घेऊन मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईमध्ये येणार आहेत. तसं जर पाहिलं तर 27 ऑगस्टला ते आंतरवाडी सराटी या ठिकाणाहून हजारोच्या नव्हे तर लाखोच्या जनसमुदायासोबत ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. पण मित्रांनो, मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं, राज्यातल्या प्रेक्षकांना सांगितलं आणि राज्य सरकारला सुद्धा सांगितलं की जरांगे पाटील जी भूमिका व्यक्त करतात ती अत्यंत खोलवर गेलेली असते. वरवर कुठलंही स्टेटमेंट त्यांचं नसतं. ते जमीन स्तरावरती त्यांचे कार्यकर्ते हे प्रामाणिकपणे काम करत असतात. त्यामुळे 27 ऑगस्टला जरी मुंबईकडे हा मोर्चा निघणार असला आणि 29 ऑगस्टला जरी पोहोचणार असला तरी सुद्धा मराठा समाज बांधव हे आजपासूनच मुंबईकडे निघालेले आहेत असं मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. परंतु आज मी तुम्हाला आवर्जून सांगतोय की 29 ऑगस्टच्या पूर्वीच मराठा समाजाचा पहिला जत्था हा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठा समाज बांधव हे पोहोचायला सुरुवात झालेली आहे. सरकारच्या वतीनं सुद्धा गोपनीय अहवालामध्ये ही माहिती कदाचित पोलीस विभागाकडे आली असेल. कारण गणेश उत्सव आहे आणि गौरी पूजन आहे. या दोन्ही उत्सवानिमित्त आम्ही भाविक म्हणून, भक्त म्हणून मुंबईमध्ये गणेश भक्त म्हणून त्या ठिकाणी आम्ही येत आहोत, जात आहोत, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी येत आहेत. राज्यभरातल्या अनेक मराठा समाज बांधवांनी आपले मुंबईमधले किंवा मुंबईच्या परिसरामध्ये जे नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहेत त्यांच्याकडे पोहोचायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये पहिला मराठ्यांचा जत्था हा 29 ऑगस्टच्या अगोदरच त्या ठिकाणी पोहोचलाय. या जत्थ्यामध्ये अनेक विभागातले, अनेक भागातले, अनेक जिल्ह्यातले मराठा समाज बांधव आहेत. नांदेडची काही मंडळी मुंबईमध्ये त्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती आपल्याला मिळते. बीड जिल्ह्यातले काही समाज बांधव पोहोचलेत, धाराशिव मधले काही आहेत, अहिल्यानगर मधले काही आहेत, छत्रपती संभाजीनगर मधले आहेत आणि विशेष म्हणजे आंतरवाली सराटी ज्या जालना जिल्ह्यामध्ये येते त्या जालना जिल्ह्यातले लोक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेत. याही पुढे जाऊन सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या भागातनं सुद्धा अनेक मराठा समाज बांधव मुंबईमध्ये दाखल झाल्याची माहिती आपल्याला मिळते. त्या ठिकाणी आपले नातेवाईक कोण आहेत, मित्रपरिवार कोण आहेत, कोणत्या भागामध्ये आपल्याला मराठा समाज बांधव जे आपल्या भागातून येतील त्यांना कुठं थांबवता येईल, त्यांची पाण्याची व्यवस्था कुठं करता येईल, नाश्त्याची व्यवस्था कुठं करता येईल याची सुद्धा तजवीज हे मराठा समाज बांधव मुंबईमध्ये घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. ही सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. मित्रांनो, 29 ऑगस्टला मुंबईमध्ये पोहोचायचं आहे. 27 ऑगस्टला हे जर आंदोलन निघणार असेल
मोर्चा निघणार असेल तर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत हजारो नव्हे लाखो गाड्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। मग यामध्ये फोर व्हीलर जेवढ्या संख्येनं असतील त्यापेक्षा कित्येक पटीनं मोटरसायकल आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि ही प्रचंड गर्दी या मार्गावर म्हणजे मुंबईपर्यंत पोहोचणाऱ्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून जे मार्ग मुंबईपर्यंत पोहोचतात त्या सगळ्या मार्गावर आपल्याला फोर व्हीलर टू व्हीलर हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। रस्ते हे जाम होणार आहेत, ट्रॅफिक जाम होणार आहे आणि त्यामुळे 27 ऑगस्टला जरी आपण मुंबईकडे निघालो तर 29 ऑगस्ट पर्यंत आपण पोहोचू शकणार नाही अशी भीती मराठा समाजातल्या अनेक आंदोलकांना वाटते। आणि त्यामुळे आपण 27ला निघण्याऐवजी आपण त्या पूर्वीच मुंबईकडे आपण या ठिकाणी निघूयात आणि मुंबईला आपण पोहोचून जे नंतर मुंबईला येणार आहेत त्यांची व्यवस्था आपण त्या ठिकाणी पाहूयात। अशा पद्धतीची तयारी मराठा स्वयंसेवकाकडून केल्याचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरा भाग असा आहे, बीड जिल्ह्यातनं जर मुंबईपर्यंत जर आंदोलन घेऊन जायचं असेल तर किती वाहन फास्ट पळवलं तरी 12 तास त्या ठिकाणी पोहोचायला लागत आहेत। आणि हे आंदोलक टप्प्याटप्प्यानं जात आहेत, दमानं जात आहेत, थांबून जात आहेत। चहा पाणी नाश्त्याची व्यवस्था त्या ठिकाणी ठिकठिकाणी केली जाते। आणि विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील ज्या ज्या रस्त्यानं ज्या ज्या मार्गाने जाणार आहेत त्या भागामधील महिला असतील किंवा जी मंडळी मुंबईला जाऊ शकत नाही ती सगळी मंडळी रस्त्याच्या दुतर्फा उभा राहणार आहे, जरांगे पाटलांचं स्वागत करणार आहे आणि त्यांना त्या ठिकाणाहून पुष्पवृष्टी करून त्यांना पाठिंबा सुद्धा देणार आहेत। त्यामुळे ही ट्रॅफिक जाम होत जाईल आणि अशा स्थितीत बीड जिल्ह्यातला जो काही मराठा सेवक आहे तो आंदोलन करता मुंबईमध्ये पोहोचू शकत नाही। नांदेड पासून मुंबईपर्यंतचं अंतर हे खूप मोठं आहे, तोही पोहोचू शकणार नाही। लातूर पासून मुंबईपर्यंत असेल, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागातला जो आंदोलन करता आहे त्याला जर मुंबईत पोहोचायचं असेल तर हे सुद्धा अंतर खूप मोठं राहणार आहे। विदर्भामध्ये अमरावती असेल, नागपूर असेल या भागातनं जो मराठा सेवक निघणार आहे त्यांच्याही गाड्यांचा ताफा हा 1 दिवसात 2 दिवसात मुंबईपर्यंत पोहोचू शकणार नाहीये। आणि त्यामुळे हे जे काही आंदोलनकर्ते आहेत हे 5-7 दिवस अगोदरच मुंबईकडे रवाना होण्याच्या तयारीत आहेत। काहींनी तर आपल्या गाड्याही काढलेल्या आहेत आणि काही मराठा समाज बांधव पहिल्या जथ्यानं मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आता विषय असा आहे की ज्यांना आंतरवाली सराटीमध्ये पोहोचता येणार नाही, कारण पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल या भागातले मराठा सेवक मोठ्या संख्येनं आंतरवाली सराटीकडे निघणार आहेत, परंतु त्यांना पोहोचायला आणि आंतरवाली सराटीमध्ये जो काही समाज बांधव त्या ठिकाणी येणार आहे त्यांच्या गाड्यासोबत पुन्हा सहभागी व्हायला वेळ लागणार आहे, गर्दी होणार आहे। आणि त्यामुळे त्यांनी ठरवलंय की जरांगे पाटलांचा जो मार्ग आहे आंदोलनाचा, या आंदोलनाच्या मार्गावर ठिकठिकाणी जाऊन आपण अगोदरच थांबायचंय। म्हणजे विदर्भातल्या काही गाड्या ह्या जरांगे पाटील आंतरवालीहून निघाल्यानंतर जो पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळापर्यंत पोहोचणार आहे त्या मार्गामध्ये ठिकठिकाणी जिथं कुठं जुटलेला मार्ग असेल त्या ठिकाणी आपली वाहनं घेऊन उभा राहणार आहेत। शिवनेरी पासून पुन्हा मुंबई म्हणजे वाशी या भागातून जो काही जाणार आहे मोर्चा त्याही भागामध्ये ठिकठिकाणी मराठा समाज बांधव मग ते पश्चिम महाराष्ट्रातील असतील किंवा खानदेशातील असतील त्या ठिकाणी आपले वाहनं घेऊन त्या ठिकाणी थांबणार आहेत। म्हणजे प्रचंड गर्दी होणार आहे। मी यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगितलं मुंबई जाम होईल ही तर स्थिती आहे, पण मुंबईकडे जाणारे सगळेच्या सगळे मार्ग हे मराठा आंदोलनकर्त्यामुळे जाम होणार आहेत, ट्रॅफिक जाम होणार आहे आणि ही डोकेदुखी ही राज्य सरकारला सुद्धा होणार आहे आणि जे प्रवासी प्रवास करणार आहेत त्यांनी या आंदोलनाचा सुद्धा त्यांना फटका बसेल अशी स्थिती आहे। मराठा स्वयंसेवकाकडून रस्त्याच्या एका बाजूनं हे मार्ग काढण्याची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी घेतलेली आहे, कारण इतर प्रवाशांना त्रास होऊ नये, इतर वाहनांना त्या ठिकाणी अडथळा होऊ नये याची सुद्धा दक्षता मराठा आंदोलक घेत आहेत। याही पुढे जाऊन जर अँब्युलन्स आल्या तर त्या अँब्युलन्सला तात्काळ मार्ग काढून द्यायचा आहे, ही सुद्धा भूमिका मराठा स्वयंसेवकांनी सगळ्या समाजामध्ये त्या ठिकाणी रुजवलेली आहे। प्रत्येकापर्यंत तो संदेश पोहोचलेला आहे। एकंदरीत ही जर सगळी परिस्थिती पाहिली तर मुंबईमध्ये मराठा समाज कोट्यवधीच्या संख्येने येतोय, गणेश भक्त त्या ठिकाणी कोट्यवधीच्या संख्येनं अगोदर आहे आणि मुंबईकरांची संख्या ही सुद्धा कोट्यवधीनं आहे। एवढी विराट संख्येनं जर समाज मुंबईमध्ये पोहोचत असेल तर त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आणि या आंदोलकाची व्यवस्था आणि त्यांना सुविधा काय देण्यात आलेल्या आहेत हे राज्य सरकारनं अद्याप जाहीर केलेलं नाहीये। कारण राज्य सरकारच्या वतीनं असतील किंवा स्वयंसेवक संस्था त्या ठिकाणच्या असतील किंवा मराठा आंदोलक असतील यांनी त्या ठिकाणी सुविधा पुरवणं अत्यंत गरजेचं आहे। कारण केवळ टॉयलेट बाथरूम नाही तर या पुढेही जाऊन नाश्ता असेल, पाणी असेल, जेवणाची व्यवस्था असेल, राहण्याची व्यवस्था असेल आणि मराठा समाजाला आंदोलनकर्त्याला थांबण्यासाठी मोठमोठी मैदानावर सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था होणं गरजेचं आहे। यांना सुरक्षा देणं सुद्धा गरजेचं आहे, कारण काही लोकांनी मराठा समाज हे दंगल घडवायला त्या ठिकाणी येतोय अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे। एक प्रकारे मराठा समाजामध्ये चीड निर्माण केलेली आहे। अशा स्थितीत
जे बोलले ते कशाच्या आधारावर बोलले त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे। आणि जर मुंबईमध्ये या आंदोलनकर्त्याला किंवा जर कुठं गालबोट लागलं तर मात्र मोठी हानी सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे सरकारनं पूर्ण सुरक्षा पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे। तसे पाऊल आतापासूनच उचलणं अत्यंत गरजेचं आहे। मित्रांनो, मराठा समाजाचा पहिला जत्था हा 29 ऑगस्ट पूर्वी म्हणजे जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होण्या अगोदरच मुंबईमध्ये पोहोचलाय आणि त्यांचं कामही मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे। त्यामुळे मुंबईची यावेळीची ही मराठा समाजाची संख्या विराट नव्हे, अतिविराट आणि सुनामी नव्हे तर सुनामीपेक्षाही मोठं काय असेल तितकी प्रचंड गर्दी आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळेल। मित्रांनो, ही माहिती मला आपल्याला देणं गरजेचं वाटलं। मी आपल्याला या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे। मराठा समाजाचं आंदोलन, त्यांना मिळणाऱ्या त्या ठिकाणच्या सुविधा, शासनानं त्या ठिकाणी देण्याची सुरक्षा यंत्रणा आणि पहिला जत्था मुंबईत पोहोचलाय। आता दुसरा, तिसरा आणि चौथा जत्था कशा पद्धतीनं मुंबईकडे जाईल आणि त्याला कुणालाही रोखता येणार नाही। जरांगे पाटील जे बोलतायत की यावेळेस काहीही हो, मराठा समाज मुंबईमध्ये पोहोचणार म्हणजे पोहोचणार नव्हे, तो पोहोचलाय, यावर मी सुद्धा या ठिकाणी ठाम आहे। मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्या जिल्ह्यातले, तुमच्या भागातले मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झालेत का? काही मुंबईमध्ये पोहोचलेत का? जर पोहोचले असतील, रवाना झाले असतील तर या कमेंट्स बॉक्समध्ये तात्काळ आपली प्रतिक्रिया द्या। आणि जर निघाले नसतील तर ते कधी निघतील, किती वाहनं घेऊन निघतील याचाही माहिती डीएस न्यूजच्या या कमेंट्स बॉक्समध्ये आपण निश्चित द्या। कारण तुमची माहिती ही अत्यंत अभ्यासपूर्ण असते, संपूर्ण महाराष्ट्रातून असते, म्हणून ती आमच्यासाठी सुद्धा महत्त्वाची असते। पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल। तोपर्यंत धन्यवाद।